ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जय। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे नियाठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवी जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निजखून हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जयी हृदय गिमसो निठाय तै वढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनि आता सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते। वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो
भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा। बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा। सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अहेतुकी असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही पवित्र श्रीला इंद्राणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरण कमलाजवळ भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया असं ज्याचं निळोबारायांनी वर्णन केलं अशा ह्या अध्यात्म केंद्र आणि पवित्र क्षेत्र अलंकापुरामध्ये
या ठिकाणी भगवान ज्ञानोबरायांची अभंगगाथा, त्या अभंगवाणीच्या आश्रयाने आपल्या जीवनाचं परम मंगल कसं होईल यासाठी ह्या शब्दांचा वेध घेण्याला प्रवृत्त झालो. हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत. यथाशक्ती यथामती विचार करत असताना रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, या 2 चरणांचं आपण साधारणपणे चिंतन करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भगवंताच्या सगुण भक्तीचं अनन्यसाधारण महत्त्व आणि त्यापासून आपल्याला सगुण परमात्म्याचा साक्षात्कार, तसंच सगुण निराकार परमात्म्याचा साक्षात्कार आणि निर्गुण निराकार परमात्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो, अशा प्रकारचे जे शास्त्राचं प्रतिपादन आहे त्याला अनुसरून आपली आलेली अनुभूती ज्ञानोबरायांनी सांगितली की सुख झाले व साजनी. अशा प्रकारचं दुःख संबंधरहित सुख किंवा सुखरूपता, आनंदरूपता, जीवनमुक्ती आम्हाला प्राप्त झाली. कशाने? तर रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. त्याचप्रमाणे आमची जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये तत्त्वज्ञानापर्यंत आम्हाला या सगुण भक्तीनं नेलं आणि तत्त्वज्ञानाचं फल मोक्ष हे देऊन या ठिकाणी आमची भक्ती थांबली नाही, तर त्यानंतर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासहित जीवनमुक्ती आणि हे फल आम्हाला गुरुकृपेने, त्या पांडुरंग कृपेने आम्हाला हे प्राप्त झालं. म्हणून सांगतात की तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. आमच्या भक्तीनं आम्हाला तत्त्वमसी महावाक्याच्या उपदेशापर्यंत नेलं आणि त्या वाक्याचं श्रवण होऊन आम्हाला मी निस्संदेह संशय विपर्यय रहित सच्चिदानंद स्वरूप, त्रिकाल हत्या, त्रिविध परिच्छेद रहित, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा प्रकारचा असंग निर्विकार सर्वव्यापक चैतन्य मीच आहे असा मला त्या परमात्म्याच्या आणि माझ्या ऐक्याचा बोध झाला. इथपर्यंत सांगितलं. एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्या उरले उपाधी कारणे, ही देहाची उपाधी जोपर्यंत आहे तोपर्यंतही आम्ही भक्तिप्रेमात रंगून गेलो आणि त्यामध्ये आम्हाला रात्र दिवस सुख दुःख कर्तृत्व भोक्तृत्व यांची आठवणसुद्धा राहिली नाही. परंतु आमचा काल जो आहे तो काल मात्र रात्रंदिवस परमात्म चिंतनात केवळ आनंदाचा, विशुद्ध आनंदाचा, भक्तिप्रेमाचा भोग घेण्यात जात आहे, अशी आपली अनुभूती माऊलींनी या आतापर्यंत सांगितली. किंवा आमच्या संप्रदायाचं गंतव्य प्राप्तव्य काय आहे, तर ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मिका भक्ती, असं माऊलींनी आत्तापर्यंत आपल्याला सांगितलं. आता 3ऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. माऊली आपणाला जी ही दिव्य अलौकिक अनुभूती प्राप्त झाली, तर ती अनुभूती कशाने प्राप्त होते? आपल्याला सहज वाटतं की ज्या प्रकारची साधना माऊली सांगतील ती साधना जर आपण केली तर आपल्या साध्यापर्यंत आपण जाऊ. म्हणून या ठिकाणी जर माऊलींना विचारलं तर माऊली या ठिकाणी सांगतात बहुता सुकृताची जोडी. बहुता म्हणजे अनेक प्रकारची पुण्य, किंवा दुसरं सुकृत म्हणजे पुण्य. सुकृती पुण्यवान धन्य हा असं अमरकोशामध्ये सांगितलेलं आहे. सुकृती म्हणजे सत्कृत्य करणं, तर सत्कृत्य म्हणजे बहुता म्हणजे मागे बहुता जन्मी हेच करिता आलो आम्ही, असं समजा. अनंत जन्मामध्ये जर आपण अनेक प्रकारची सत्कृत्य केली असतील, सदाचार वर्तन केलं असेल, किंवा शास्त्र प्रतिपादित कर्माचं जर आपण अनुष्ठान केलं असेल, कृती म्हणजे कर्म, तर सुकृती म्हणजे जो पुण्यकर्म करतो तो. अशा प्रकारची पुण्यकर्म ही बहुत म्हणजे अनेक जन्माची किंवा अनेक विध म्हणजे यज्ञ दान तप
अशा प्रकारची अनेक प्रकारची कर्म ही काय आहेत, सुकृत आहे, सत्कृत्य आहेत म्हणून किंवा शास्त्र प्रतिपादित आहेत. अशी कर्म जर आपण केलेली असली तर त्या बहुत सुकृताची जोडी, त्याचं भांडवल ज्याच्याजवळ आहे त्याला बहुता सुकृताची जोडी, अनेक जन्मामध्ये केलेली जी सत्कृत्य आहे आणि ती सत्कृत्याचं भांडवल ज्याच्याजवळ आहे, म्हणजे सत्कृत्य करणारा जो पुरुष आहे म्हणून विठ्ठली आवडी, तर त्याला हा श्री विठ्ठल परमात्म्याविषयी अंतकरणामध्ये आवड किंवा अत्यधिक प्रमाणात प्रेम हे उत्पन्न होतं. यामध्ये असं साधारणपणे सांगितलं, बहुत सुकृताची जोडी, अनेक जन्मामध्ये केलेल्या पुण्य, परंतु अनेक जन्मामध्ये कोणती पुण्य ही स्पष्टपणे सांगितलेली नाहीत आणि अनंत जन्मामध्ये असणाऱ्या त्या पुण्याचे प्रकार काही यामध्ये सांगितलेले नाही. म्हणून आपल्याला शंका येते की ही पुण्य कोणती. तर याचं कारण असं आहे की हे भक्तीची आवड होण्यासाठी जरी या ठिकाणी सुकृती असं म्हटलेलं, सुकृत असं म्हटलं असलं तर कर्मामध्ये जे आपण कर्म करतो ते जर सत्कृत्य जरी केली, शास्त्र प्रतिपादित कर्म जरी केली, परंतु त्या कर्मामध्ये ऐहिक किंवा पारलौकिक सुख मिळावं अशी अंतकरणात वासना असेल तर त्या कर्माचं फल तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. म्हणजे इहलोकातलं फल मिळेल, इहलोकातील इच्छित फळ शास्त्र प्रतिपादित कर्माच्या अनुष्ठानाने प्राप्त होईल किंवा पारलौकिक फल प्राप्त होईल. हे त्याच्यापासून भक्तिप्रेम तुमच्या अंतकरणात उत्पन्न होणार नाही. आणि निष्काम जर कर्म केलं तर त्याने सुद्धा तुम्हाला भक्तिप्रेम उत्पन्न होणार नाही. तर त्याने तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केलिया होया अपारा तो शालागी मग तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. तर त्या कर्माने तुमच्या अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण होईल. जर तुम्ही निष्काम कर्म केलं तर चित्तशुद्धी होईल, ही एक गोष्ट आहे. किंवा निष्काम कर्म ईश्वरार्पण केलं तर तुमचा अंतकरण शुद्ध होईल आणि त्याबरोबर तुमच्या अंतकरणात वैराग्य किंवा विरक्ती निर्माण होईल. तुम्हाला इहलोकातल्या किंवा परलोकातल्या भोगाविषयी तृष्णा अंतकरणात राहणार नाही. तुम्हाला उठिलेनी वैराग्य जेणे त्रिवर्ग ऐसा सांडणे जैसे वमुनिया सोने आताची गेले. तुम्हाला श्वानाच्या वांतीप्रमाणे हे विषय भोग तुच्छ वाटतील, ही विरक्ती प्राप्त होईल. परंतु इकडं असं आहे की हा विरक्त जो पुरुष आहे त्याला अशी विरक्ती निर्माण होईल, त्याला ज्ञानाचा मार्ग सापडेल पण त्याला भक्तिप्रेम प्राप्त होणार नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. आता जर कोणी ज्ञान प्राप्त केलं तर त्याला आपल्या स्वरूपानंदाची प्राप्ती होईल. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या विसंबंधाने त्यांच्या अंतकरणात रती किंवा अत्यंत प्रीती ही निर्माण होणार नाही. कारण भगवंताचं असे ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जे लोक माझी ज्या भावनेने उपासना करतील त्या भावनेनेच त्यांना त्याचं फल प्राप्त होईल, म्हणून यांनाही हे प्राप्त होणार नाही. मग या कोणत्या प्रकारचं पुण्य, कोणत्या प्रकारचं सत्कृत्य, तर या ठिकाणी ही जी भक्त जो आहे तो जी भक्ती करतो परमात्म्याची, त्या भक्तीनेच परमात्म्याविषयी आवड निर्माण होईल. मग केवळ ज्ञानवान पुरुषाला तोसुद्धा ह्या भक्तीचा अधिकारी नाही, कारण त्याला मोक्षाची इच्छा आहे आणि ज्याला मोक्षेच्छू आहे त्याला परमात्म्याच्या विषयी आवड निर्माण होण्याचं कारण नाही आणि परमात्मा त्याला आपलं प्रेम देत नाही. बरं, हे प्रेम जे आहे हे परमात्म्या वाचून मिळत नाही, कारण प्रेम देवाचे हे देणे देह भाव जाये जेणे न धरावी मने शुद्धी देशकाळाची असं सांगितलेलं आहे. जर त्याला देशकाळाची शुद्धी आहे म्हणून त्याला देशकालाचं अतिक्रमण करून मोक्ष स्वरूपात स्थिती करायची आहे, तर असा पुरुष हा ज्ञानाचा अधिकारी आहे, तो पुरुष भक्तीचा अधिकारी नाही. म्हणजे कर्मठ जो आहे तोही भक्तीचा अधिकारी नाही. नंतर जो योगी आहे त्या योगाचा काय चित्तवृत्ती चित्तवृत्ती निरोधा, त्याला चित्ताच्या वृत्तीचा निरोध करायचा आहे. मग एक वृत्ती निघून गेलेली दुसरी वृत्ती आली नाही, अशा प्रकारचा वृत्ती संधिकाल जो आहे
तो हळूहळू वर्धमान वृद्धिंगत करायचा आणि निर्विकल्प समाधीला प्राप्त व्हायचं. म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करणं हे भक्तीत चालत नाही. भक्तीमध्ये भगवदाकार वृत्ती पाहिजे, ती धारावाहिक पाहिजे आणि ती द्रुत चित्त झालं पाहिजे. ह्या गोष्टी आता त्याच्या योगी पुरुषाच्या ठिकाणी होऊ शकत नाही, ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी नाही, ह्या कर्मठ पुरुषाच्या ठिकाणी देखील ह्या गोष्टी होऊ शकत नाही. म्हणजे हे जे प्रेम आहे आणि भगवंताचा नियम आहे, ये यथामाम प्रपद्यन्ते, अशा प्रकारे त्यांना जर त्याची इच्छाच नाही तर भगवान त्यांना प्रेम देतच नाही. आणि भगवत भक्ती करत असणाऱ्या भगवत प्रेमाची इच्छा करणाऱ्या पुरुषाला भक्तीनेच प्राप्त होतो. पण या भक्तीचे प्रकार सांगितलेले आहे. भक्तिरसामृत सिंधूमध्ये त्यांनी सांगितलं, तस्माद मदभक्ती, पहिल्यांदा तर असं सांगतात भागवतामध्ये, तस्माद मदभक्तियुक्तस्य योगिनः वै मदात्मनः न ज्ञानम न च वैराग्यम प्रायः श्रेयो भवेदिह. या ठिकाणी भगवान म्हणतात की माझ्या भक्तीनं युक्त आहे आणि ज्याच्या अंतःकरणवृत्ती माझ्याच ठिकाणी नित्य रममान झालेले आहे, त्या पुरुषाला या ठिकाणी माझं प्रेम प्राप्त होतं. पण न ज्ञानम न च वैराग्यम, जर त्याच्या ठिकाणी त्याला तत्त्वज्ञान असेल तर किंवा त्याच्या ठिकाणी वैराग्य असेल तर ही भक्तिप्रेम उत्पन्न होण्याला उपयोगी पडत नाही, अशा प्रकाराने सांगितलं. भगवान व्यासाचार्य भागवतामध्ये ही गोष्ट सांगतात. मग ते म्हणतात, मग याचा अधिकारी कोण आहे? तर ते म्हणतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये मला परमात्मा प्राप्ती व्हावी आणि माझ्या जीवनामध्ये परमात्म्यावर माझ्याद्वारा प्रेम भक्तीचा व्यवहार व्हावा असं ज्याला वाटतं आणि असं वाटतं की माझं भगवंतावर प्रेम जडावं, परंतु त्याचा अधिकारी तो कसा आहे? जर त्याच्या अंतःकरणामध्ये अत्यंत आसक्ती असेल आणि दुसरी गोष्ट त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य असेल, तर वैराग्यवान जो आहे तो ह्या भक्तीचा अधिकारी आहे. जात श्रद्धस्य उपमान, श्रद्धा तर उत्पन्न झालेली आहे, भगवत प्राप्ती मला व्हावी आणि ती प्रेमपूर्विका किंवा अनुरागात्मिका भक्ती माझ्या जीवनात घडावी अशी श्रद्धा तर उत्पन्न झालेली आहे. पण त्याच वेळेला अंतःकरणामध्ये वैराग्याचा उदय झालेला आहे. किंवा एखादा पुरुष अंतःकरणात आसक्तिवान आहे, तर तो आसक्तिवान पुरुष जो आहे तोही ह्या भक्तीचा अधिकारी नाही आणि जो वैराग्यवान आहे तोही ह्या भक्तीचा अधिकारी नाही. त्याचं कारण असं सांगितलं त्यांना की त्याच्या ठिकाणी भगवत प्रेम जे आहे तर विरक्त असणारी जी वृत्ती आहे ती भगवताकार होऊ शकत नाही. तसंच जी आसक्त पुरुष आहे तोही ह्या भक्तीचा अधिकारी होऊ शकत नाही. मग आसक्त पुरुष जो आहे तो कर्माचा अधिकारी आहे आणि वैराग्यवान पुरुष आहे तो ज्ञानाचा अधिकारी आहे, तो भक्तीचा अधिकारीच मुळात नाही. त्यामुळे जरी त्याला श्रद्धा वाटली तर तेवढ्याने त्याच्या अंतःकरणात हे भक्तिप्रेम निर्माण होऊ शकत नाही असं सांगितलं. मग ज्या पुरुषाच्या ठिकाणी अंतःकरणात आसक्ती पण आहे आणि त्याच्या ठिकाणी वैराग्य पण आहे, परंतु पूर्ण वैराग्यही नाही आणि पूर्ण आसक्तीही नाही, अशा प्रकारचा जो पुरुष आहे तो मात्र ह्या भक्तीचा अधिकारी आहे. परंतु त्याला भक्तिप्रेम मिळेल असं नाही, तो भक्तीचा अधिकारी आहे. पण तो कोणत्या भक्तीचा अधिकारी आहे? तो वैधी भक्तीचा अधिकारी आहे. आपलं चिंतन याच्यासाठी चाललं आहे की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. त्याला श्री विठ्ठलाविषयी अंतःकरणामध्ये आवड किंवा प्रेम हे उत्पन्न होईल असं नाही आणि पुन्हा जात श्रद्धा हा, परंतु त्याच्या अंतःकरणात मात्र वाटतं का ही प्रेम निर्माण व्हावं. तर अशा पुरुषासाठी काय आहे? तर याच्यासाठी ही वैधी भक्ती आहे. म्हणजे वैधी भक्ती म्हणजे जसं आपण एक व्रत, ह्या वैधी भक्तीचं स्वरूप असं आहे. आपल्याकडं कर्माचा विचार करताना नित्यनैमित्तिक कर्म सांगितलेले आहेत.
नित्यनैमित्तिक कर्म. नित्यनैमित्तिक कर्म करायचे असं सांगितलं. उदाहरणार्थ नैमित्तिक कर्म म्हणजे श्राद्ध वगैरे, आणि नित्यकर्म म्हणजे आपले संध्यावंदनादी कर्म. तर ह्या कर्मांनी काय उत्पन्न होतं याविषयी सांगताना ते म्हणतात की संध्यावंदन कर्म केली तर त्यापासून पुण्य उत्पन्न होत नाही, परंतु ती कर्म केली नाही तर मात्र प्रत्यवाय लागतो, म्हणून ती कर्म केली पाहिजेत, पापोत्पत्ती होऊ नये म्हणून, असं पूर्वमीमांसक त्याचं स्पष्टीकरण करतात. तसंच एकादशी काय आहे मग आपलं एकादशी हे आपलं नैमित्तिक कर्म आहे की नाही. मग त्या नैमित्तिक कर्माचा समावेश काय झाला, नित्य नैमित्तिक कर्माचा जो समावेश आहे तो कशामध्ये झाला, ह्या वैधी भक्तीमध्ये झाला. पण मग जर वैधी भक्तीमध्ये झाला किंवा वैधी भक्तीचा समावेश नित्य नैमित्तिक कर्म या स्वरूपात झाला तर नित्य नैमित्तिक कर्माला जसं फल नाही तसं वैदिक कर्माला देखील फल नाही, अशा प्रकारचा अर्थ होतो. तर त्यामध्ये ते सांगतात जर नित्य नैमित्तिक कर्माला फल नाही तसं वैदिक भक्तीला फल नाही असं म्हणता येत नाही. कारण शास्त्रामध्ये एकादशी व्रताचं आचरण केल्याची फलश्रुती सांगितलेली आहे. काय त्यांनी असं पण सांगितलेलं आहे की आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी एकादशी व्रताचं फल म्हणून सांगितलेलं आहे. मग हे वैधी भक्तीचं सुद्धा आपल्या जातश्रद्धस्थ अपमान त्याच्या अंतकरणामध्ये असं वाटतं की मला प्रेमपूर्विका भक्तीचा लाभ माझ्या जीवनामध्ये व्हावा, आणि असं जर त्याला वाटत असेल तर त्यालाही हे फल होईल की नाही, त्यालाही वैधी भक्तीचं पर्यवसान अनुरागात्मिका भक्तीमध्ये होऊ शकतं, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. म्हणून या ठिकाणी भगवंताची भक्ती करणार ही जी वैधी भक्ती आहे तिच्या वैधी भक्ती करणारामध्येही 3 प्रकार त्यांनी सांगितलं की एक वैधी भक्तीमध्ये एक उत्तम अधिकारी आहे, एक मध्यम अधिकारी आहे आणि तिसरा हा कनिष्ठ अधिकारी, असे 3 अधिकारी सांगितलेले आहेत. तर वैधी भक्तीचा अधिकार मध्ये श्रेष्ठ अधिकार कोणाला, ज्यांनी शास्त्राध्ययन केलं चांगल्या प्रकाराने, ज्याला युक्तिपूर्वक अनेक उपपत्तीनं त्याला ह्या भक्ती सिद्धांताचं भक्तिप्रेमाचं महात्म्य कळालेलं आहे, आणि ज्याच्या अंतकरणात आत्यंतिक श्रद्धा जी आहे ती श्रद्धा अधिक आहे, म्हणजे श्रद्धाही अधिक आहे, त्याच्या ठिकाणी शास्त्रज्ञानही आहे, आणि ते शास्त्रानुकूल असणारी साधनाही अतिशय चांगल्या रीतीनं तो करत असेल तर ह्या पुरुषाच्या वैधी भक्ती ही काय उत्तम आहे. आणि मध्यम जो भक्त आहे तर त्याच्या ठिकाणी शास्त्राचं अध्ययन आहे परंतु परिपूर्ण नाही, त्याच्यानंतर त्याच्या अंतकरणात श्रद्धाही आहे परंतु ती परिपूर्ण नाही, किंवा शास्त्राध्ययन कमी असलं तरी श्रद्धेचा बल अधिक आहे, असा जो पुरुष आहे तो मध्यम भक्त असा सांगितलेला आहे. आणि कनिष्ठ भक्त जो आहे ज्याचं शास्त्राध्ययनही कमी आहे आणि युक्तीचाही ज्याच्या ठिकाणी ज्ञान अनेक प्रकारचे यौक्तिक चिंतनही ज्याला घडत नाही आणि श्रद्धाही बलवान नाही, असा जो पुरुष आहे तो ह्या भक्तीचा कनिष्ठ अधिकारी आहे, असं 3 प्रकार सांगितलेले आहेत. पण भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्म्याने मात्र ह्या सुकृती शब्दाचाही प्रयोग केलेला आहे, आणि भगवंताविषयी आवड किंवा प्रेम निर्माण होतं की नाही याविषयी विचार केलेला आहे. आणि त्यासाठी भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये सांगितलं, चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्तः एकभक्तिर्विशिष्यते ज्ञानिनो प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महं स च मम प्रियः उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आस्थितः सहि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिं असं परमात्म्याने सांगितलं. आणि बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभा कामस्तैस्तैर्हृतज्ञानः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियतः स्वया, अशा प्रकारचा विचार गीतेमध्ये केलेला आहे. गीतेमध्ये मात्र हे उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ
अशा प्रकारचे भक्तिरसामृत सिंधूमध्ये हे आधी 3 प्रकार सांगितले, पण गीतेमध्ये 4 प्रकार सांगितले. 4 प्रकार कोणते सांगितले? चतुर्विधा भजन्ते माम, 4 प्रकारचे भक्त मला भजतात. परंतु ते कोणते आहेत? जना सुकृतीनो अर्जुन. इथं सांगितलं ना, बहुत सुकृताची जोडी. तर हे सुकृती कोण आहेत? सत्कृत्य करणारे कोण आहेत? हे 4 प्रकारचे लोक आहेत. याचाच अर्थ असा आहे, ते 4 प्रकारचे भक्त कोणते आहेत? तर आर्त भक्त, जिज्ञासू भक्त, अर्थार्थी आणि ज्ञानी भक्त. पण ही 4ही सुद्धा उदारा सर्व येते, हे सर्वच उदारा. भाष्यकारांनी त्याचं उत्कृष्ट हा असं म्हटलेलं आहे. हे सर्वच उत्कृष्ट आहेत, हे सर्वच श्रेष्ठ आहेत. त्याचं कारण त्यांना उत्कृष्ट का म्हटलं याविषयी मला वाटतं शंकरानंदीमध्ये सांगितलं की कोणावर संकट आलं तर त्या संकट निवारणासाठी सुद्धा आश्रय कोणाचा करतात? परमात्म्याचा. नंतर अर्थार्थी, आपल्याला कोणत्या विषय भोगायचे त्याची इच्छा करायची झाली तरी ते सुद्धा परमात्म्याचाच आश्रय करतात. नंतर आपल्याला जरी एखाद्या गोष्टी परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं झालं तरीही परमात्म्याचाच आश्रय करतात. आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी पुरुष आहे, ते ज्ञानी पुरुष देखील परमात्म्याचाच आश्रय करतात. म्हणून हे सर्वच्या सर्वच काय आहेत? उत्कृष्ट आहेत असं त्यांनी सांगितलं. आता हे जे 4 प्रकार आहेत यांना भगवंताचं प्रेम प्राप्त होतं की नाही अशी आपल्याला शंका येते. आर्तभक्ताला परमात्म्याचं प्रेम प्राप्त होईल की नाही, किंवा याच्यामध्ये कोणाला होईल? तर याच्यामध्ये आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी यांना उत्कृष्ट म्हटलं. याचं कारण ह्या 4ही जणांना भगवंताची वास्तविक हे संकट निवारणासाठी जातात किंवा जिज्ञासेने जातात, कोणी ज्ञानपूर्वक जातात, परंतु यांना सर्वांनाच भगवंताच्या आवड उत्पन्न होऊ शकते. पाठीमागं सांगितलं त्यांनी, जर एखाद्याची श्रद्धा कमी पडली कनिष्ठ भक्ताची, युक्तीही माहीत नाही, आता त्याला भगवंताची आवड निर्माण होईल का? वैधी भक्ती आहे. उलट त्याला कोण तो राम उपासक असला आणि त्याचा बुद्धिभेद केला एखाद्याने, कृष्णस्तु भगवान स्वयं. रामही ते सीतेसाठी वनवासात रडणारं दैवत आहे आणि कृष्ण परमात्मा हा परिपूर्ण आहे. भागवत याला प्रमाण आहे की त्याची श्रद्धा डळमळीत होते. तर अशा पुरुषाला जर त्याच्या सत्तेविषयी श्रद्धा जर डळमळीत होत असेल तर याला भक्तिप्रेम मिळेल का? त्याला नाही. जर एखाद्याला श्रद्धा युक्ती कमी आहे आणि श्रद्धाही मध्यम आहे आणि त्याला जर प्रबल तर्क करणारे भेटले आणि त्याच्या श्रद्धेमध्ये काहीतरी विक्षेप करणारे झाले तर त्याला निर्माण होणार नाही. परंतु ज्या पुरुषाच्या ठिकाणी शास्त्राध्ययन आहे, युक्तीपूर्वक चिंतन आहे आणि श्रद्धाचं बल आहे, तो म्हणतो आता काय होईल ते होया शेवटी, लाभ आणि तुटी देवदाने. आम्ही ह्या परमात्म्यापासून कधीही दूर होणार नाही, त्याची उपासना सोडणार नाही. अर्थात त्याच्या अंतःकरणात भगवंताचा प्रेम, भगवंता संबंधाने प्रेम मूर्ती जी आहे ती उत्पन्न होऊ शकते. तो प्रेमपूर्विका भक्तीचा, अनुरागात्मिका भक्तीचा अधिकारी होऊ शकतो. त्याची आवड उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊ शकते. अशा प्रकारची स्थिती आहे. तर आपलं चिंतन हे चाललं आहे की हे अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी हे जे भक्त आहेत यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताची आवड उत्पन्न होते की नाही, तर यांच्या ठिकाणी उत्पन्न होते. आता यांच्या ठिकाणी उत्पन्न कशी काय होईल? याच ठिकाणी सांगितलं की भगवान जे आहे ते अकारण करुणावरुणालय आहेत, अहेतुकी दया घन अशा प्रकारचे परमात्मा आहेत. परमात्म्याला जर वाटलं तर करीशी तरी नव्हे काही रायचा डोंगर पर्वत राई, आपल्या करुणेची साई करिओ आई मजवरी. परमात्म्याला वाटलं तर तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न परमात्मा, त्यांनी जर एखाद्यावर अनुग्रह केला तर त्याच्या ठिकाणी भक्तिप्रेम उत्पन्न होऊ शकतं. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितली की ज्याच्यावर जे तत्संगी संगतः, जे भगवंताचं प्रेम ज्यांच्या अंतःकरणात आहे, जे आवडीने भक्ती करतात आणि अशा आवडीने भक्ती
करणाऱ्या पुरुषांचा संतांचा समागम जर नित्य निरंतर त्याला मिळाला तर त्यांच्या कृपेने देखील या जन्मात किंवा पुढच्या जन्मात त्यांना भक्ती प्राप्त होऊ शकते असं सांगितलं. म्हणजे हे भक्त जरी आर्त असले तरीसुद्धा त्यांच्या अंतःकरण अर्थभक्त काय आहे, आर्त तो आरतीचे निव्याजे आणि जिज्ञासू तो जाणावया लागी भजे तिजेनी तिचे अर्थसिद्धी. आणि चौथा जो भक्त आहे त्याचं मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही म्हणून म्हणिपे पायी म्हणून भक्तो एको पायी ज्ञान या जो असं त्याचं वर्णन केलेलं आहे. अशी स्थिती आहे की एखादा मनुष्य दुःखाच्या निवृत्तीसाठी आर्त म्हणजे ज्याच्या जीवनात काही दुःख प्रसंग प्राप्त झाला तो दुःखाच्या निवारणासाठी परमात्म्याला शरण गेला तर त्याला प्रेम निर्माण होईल की नाही याविषयी भागवतातली उदाहरणं दिली की गजेंद्र आपल्याला माहिती गजेंद्र मोक्ष नावाचं जे प्रकरण आहे तर त्या गजेंद्राला जेव्हा मकराने पकडलं तेव्हा त्यांनी सर्व नातेवाईकांचा वगैरे धावा केला, साह्य घेतलं, झालं नाही. शेवटी आपल्याला मरण समोर आहे हे पाहून त्याने गजेंद्राने परमात्म्याला असेल जो कोणी ब्रह्मांड नायक आपल्या हाकेस देईल हाक म्हणून परमात्म्याला हाक मारली. आणि तो जो परमात्मा आहे तो परमात्मा त्याला आता आपल्याला माहिती आहे गजेंद्राला परमात्म्याने सोडवलं पण त्यावेळेला त्याला आठवलं पूर्वजन्मामध्ये त्यांनी भगवंताचं स्तवन ऐकलं होतं आणि ते स्तवन त्याचं पाठ होतं परंतु त्याला काही शाप लागल्यामुळं त्याला गजेंद्राच्या देहाला यावं लागलं आणि त्यावेळेला त्याला ते पूर्वीचं स्तवन आठवलं. आणि आपण गजेंद्र मोक्ष वाचतो ना, काही लोक दररोज गजेंद्र मोक्षाचं किंवा गजेंद्र स्तुती वाचतात तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता त्यांनी काय करायला पाहिजे आता की मला याच्यातून मुक्त करा असं त्या गजेंद्र स्तवनामध्ये म्हणायला पाहिजे. भागवतामध्ये आपण पाहिलं तर तो गजेंद्र जो आहे तो असं म्हणत नाही केवळ माझ्या दुःखातून मुक्ती कर, तो म्हणतो देवा आता अशी वेळ आलेली आहे की ह्या मला मनुष्य योनीमध्ये मनुष्याला मुक्त होता येतं. हा घनीभूत अज्ञानाने युक्त असणारा हे जड अशा प्रकारचं जडवतच माझं शरीर आहे. जरी याच्या ठिकाणी आम्हाला जंगम म्हणत असतील, स्थावर म्हणत नसतील पण बुद्धीचा विकास कुठे आहे, वाणी कुठे आहे, भगवंताचं नाम संकीर्तन करता कुठे येतं, बुद्धीनं भगवत स्वरूपाचा विचार कुठे करता येतो. तेव्हा आता मला ह्या देहातून तू कसा सोडवशील आणि माझ्या स्वरूपाला मी कसा प्राप्त होईल. आणि मला त्याच्याहीपेक्षा जास्त की जर मला भगवंताचं गुणसंकीर्तन नामसंकीर्तन करता येत नसेल तर अशा ह्या जाड्ययुक्त देहाला संरक्षण करून वाचून काय उपयोग आहे. आता तुम्हाला ह्या योनीतून लवकर सोडव. भगवंताची प्रार्थना काय करायची होती, त्याला प्रार्थना करायची माझी मुक्ती व्हावी म्हणून आणि त्यांनी प्रार्थना काय केली माझी ह्या देहातून मुक्ती कर म्हणून. अशा प्रकारे हेचं कारण काय आहे त्यांनी पूर्वी केलेला जो संत समागम होता त्या संत समागमाचा त्याला उपयोग होऊ शकतो. दुसरं उदाहरण त्यांनी दिलं की हे ध्रुव आहे. ध्रुव याचं अजून एक उदाहरण जर सांगायचं झालं तर एक उदाहरण अलीकडच्या काळातलं देता येईल. ते म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद दोघांचंही उदाहरण आहेत. रामकृष्ण विवेकानंदांचं असं होतं की ते महाविद्यालयीन शिक्षण घेतलं परंतु त्यांचे वडील अचानक गेले. म्हणजे एकदम सुखी कुटुंबात जन्म होता, वडील दानशूर होते, शेवटी काही ठेवलंच नाही. आणि मग अशा वेळेला नंतर त्यांचे असे चरित्रातली वर्णनं आहेत की त्यांचे वडील गेल्यानंतर त्यांना घरात खाण्यासाठी काही नसल्यामुळं तिसऱ्या दिवसापासून त्यांना नोकरीच्या शोधात जावं लागलं आणि नोकरी पण मिळाली नाही. आणि त्याच वेळेला आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याकडे ते जात असत. तर त्या रामकृष्ण देवांना वाईट वाटलं, वडील वारले त्यांचे, हे जायला लागले. त्यांनी खूप अगोदर त्या रामकृष्णांच्या बरोबर वादविवादही केले परंतु कुठं त्यांनी एका दोन ठिकाणं सुचवली तिथेही त्यांना नोकरी मिळाली नाही. तर मग त्यांनी सांगितलं की आता मी तर प्रयत्नाची माझी पराकाष्ठा झाली, माझा भाऊ आई उपवास त्यांना पडतात, मी अर्धपोटी राहतो. ते घरातून असे बाहेर पडत की थोडंसं अन्न उपलब्ध असलं तर मला निमंत्रण म्हणून सांगत आणि तुम्ही दोघंजण हे खा असं सांगत असेल. आता वडिलांच्या मृत्यूनंतर याच्यापेक्षा दुर्धर प्रसंग काय आहे की अशा वेळेला त्याने रामकृष्ण परमहंसाला म्हटले की देवा आता तुम्हीच मला काहीतरी माझ्यासाठी तुम्हाला देवीचा साक्षात्कार आहे
त्या भगवती कालीकडं तुम्ही मागा की याला काहीतरी जाडे भरडे वस्त्र आणि 2 वेळेच्या अन्नाची कुटुंबाची व्यवस्था होईल असं तुम्ही त्या देवाकडं काहीतरी मागा असं त्यांनी सांगितलं. तर रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं मी तर काही मागत नसतो. जसं तुकाराम महाराज म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणतो सो, मी तर काही मागणार नाही. त्यांनी पुन्हा पुन्हा आग्रह केला तर ते म्हणे तूच जा आणि त्या देवीकडं हे मागून घे. ते म्हणे मला काहीच नको, मी फक्त जातो आणि तिला एवढंच सांगतो. ते म्हणे मग माझं काम होईल ना, म्हणे तेवढी तुझी व्यवस्था होईल. आणि ते गेल्यानंतर देवीच्या पुढं त्यांना म्हणायला पाहिजे ना मला जाडे भरडे वस्त्र आणि काहीतरी 2 वेळेचा अन्नाची माझी व्यवस्था व्हावी. ते गेले आणि तिथं ते म्हणायला लागले भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे असं म्हणायला लागले. 3 वेळा गेले, त्यांचं असंच घडलं. 3 वेळा ते परत आले. म्हटले मागितलं का? ते म्हणजे मागितलं. मला तिथे गेले की काय होतं कळत नाही. मी ते मागतो की मला भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे असं मागतो. तर मग त्यांनी सांगितलं आता मी काय करणार, तू तेच मागितलं, बरं असू दे, जाऊ दे, तेवढी तुझी व्यवस्था होईल असं त्यांना म्हटले होते. काही दिवसांनी तशी साधारणपणे झाली. असो, रामकृष्ण परमहंसांना जेव्हा कॅन्सर झाला, घशाचा दुर्धर कॅन्सर झाला, तेव्हा सगळ्या भक्तांनी त्यांना विनवलं. ते म्हटले मी हे मागणार नाही. शेवटी त्यांना भाग पाडलं प्रार्थना करायला. जेव्हा कालीमातेसमोर ते खोलीतून जायचे तेव्हा सांगायचे की मी आता मागतो. आणि तिथं गेले का ते पण असंच म्हणायचे की तुझ्या उत्तरोत्तर वाढणारं भक्तिप्रेम मला दे, वैराग्य माझ्या अंतकरणात जागृत असू दे. तर याचं कारण काय, भगवती कालीमातेचा त्यांच्यावर प्रसाद होता. भगवत कृपेने ही ज्याला प्रेम लक्षणात्मिका भक्ती याची प्राप्ती होऊ शकते किंवा संत संगतीने होऊ शकते अशा प्रकारचं सांगितलं. तर याच्यामध्ये काही उदाहरणं दिली की ध्रुव बाळ आहे. ध्रुव बाळाला काय पाहिजे होतं, आढळ पद पाहिजे होतं. आणि आढळ पदाला तो प्राप्तही झाला की नाही. पण आढळ पदाला प्राप्त झाल्यानंतर ध्रुव बाळाने तिथं तो रमत नाही. तो म्हणतो या ठिकाणी केवळ हे राज्य मी पहिल्यांदा तर आईच्या मांडी बसायला मिळालं नाही म्हणून आपल्याला ध्रुवाला जिथून मला कोणी हलवणार नाही. परमात्म्याने त्याला आढळपद प्राप्त करून दिलं. आता आढळपद प्राप्त करून दिल्यानंतर त्याच्यात रममान व्हायला पाहिजे ना, पण तिथं त्याला आढळपदामध्ये तो रममान झाला नाही. तो म्हणतो असं एकाकी जीवन ह्या राज्यामध्ये ह्या ध्रुवपद प्राप्त करून काय उपयोग आहे. खरं ध्रुव कोण आहे, शाश्वत परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याची प्रेमपूर्विका भक्ती नसली तर इथं काय उपयोग आहे. म्हणून त्याचे भागवतामध्ये काही श्लोक देखील आहेत. आणि त्याचप्रमाणे झालं की भगवंतांनी त्याला भगवंतांनी स्वतः गरुडावर बसून भगवान त्या ठिकाणी आले. आणि ह्या ध्रुवाला भक्तिप्रेम निर्माण होण्यासाठी, याला ज्ञान होण्यासाठी भगवंतांनी काय केलं, ना तरी मधुवनी ध्रुवाशी केले, जैसे कपोल शंखे शिवतले, आणि वेदाची मती ते ठेले, तो लागला बोलो. तर ते ध्रुव बाळाला शंखाचा स्पर्श केल्याबरोबर त्याच्या अंतकरणात भगवत प्रेमाचा संचार झाला. यो अंतःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित् सुखं परमहंस गतिं तुरीयं यत् जागृत स्वप्न सुषुप्ति मवैति नित्यम तद्ब्रह्म निष्कलमहम न च भूत संघा. तिथं त्याला भगवत कीर्तीचं, भगवंत गुणगान करण्याचं, प्रेमपूर्वक गुणगान करण्याचं जे काही दान ते परमात्म्याने त्याला दिलेलं आहे. म्हणून अशा प्रकारचा अर्थार्थी होता की नाही, त्यालाही ज्ञान झालं. आता जे जिज्ञासू आहेत त्यांना देखील ज्ञान होतं. त्याच्या जिज्ञासा म्हणजे हे जे श्रुत शौनकादिकांचं भागवतामध्ये उदाहरण आलं की शौनकाकडं आपलं शौनकादी ऋषी जे आहेत त्या सुताकडे गेले. वास्तविक तो थोडा नीच वर्णाचा आहे, परंतु त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणतात भागवत सांग. वास्तविक ते कशासाठी प्रवृत्त झाले होते, त्यांची जिज्ञासा काय होती, आम्हाला स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून 1000 वर्षाचं सत्र नैमिषारण्यात त्यांनी सुरू केलं होतं. मध्ये थोडासा वेळ जावा, काही वेळ असतो तर त्याच्यामध्ये भगवद्गुण ऐकण्याची त्यांनी इच्छा केली. आणि
त्यांनी जेव्हा इच्छा केली तेव्हा त्यांना सुतांनी कथा भागवत सांगायला आरंभ केला. भगवंताचं गुण कीर्तन, नामसंकीर्तन, कथा श्रवण करायला लागले तर जात श्रद्धस्तु अपमान, त्यांच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न झाली आणि ती श्रद्धा उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हायला लागली. आणि ते म्हणतात की आत्तापर्यंत हे हजारो यज्ञ करून आम्ही फक्त काय त्याचा धूर आमच्या डोळ्यात गेला नाही, तो हृदयसुद्धा आमचं त्या ठिकाणी अंधकारमय झालं असं ते म्हणतात. आपण भागवतामध्ये पाहतो. तर अशा प्रकारची जिज्ञासा होती, पण त्यांना आता काय वाटायला लागलं की आम्हाला भगवंताचं प्रेम, ते म्हणतात की आम्हाला हजारो कान दिले, हजारो जीवा शेषासारख्या असल्या तरी भगवंताच्या नामसंकीर्तनाने आणि श्रवणामृताचं पान करून आमची तृप्ती कधीही होणार नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. सनकादिक आहे, आपल्याला माहिती आहे. सनकादिक आहे, तुम्ही सनकादिक योगी रंगले श्रीरंगी आणि परीक्षितीच्या अंगी ठसावले. या ठिकाणी सनकादिक योगी जे होते तर ते काय आहेत, तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. या ठिकाणी तुकाराम महाराज देवाला नमस्कार करायला संत सनकादिकांना सांगतात, माझा नमस्कार सांगा देवाला. वास्तविक संत सनकादिक काय भक्त आहेत का? संत सनकादिक हे काय, सनत कुमार हे सर्वच्या सर्व महाज्ञानवान पुरुष आहेत, महान ज्ञानवान पुरुष आहेत की ज्यांच्या ठिकाणी हे सर्वत्र परब्रह्म सोडून त्यांना काही दुसरं दर्शन नाही. पण त्याच संत हे ज्ञानी आहेत. आणखी उपरी शाखा ज्या सनकादी नामे विख्याता, त्या फळीमुळी नाडळता भरलिया ब्रह्मी, असं त्यांचं वर्णन केलं आहे. सनकादिक हे काय फळातही नाही आणि मुळातही नाही, केवळ अखंड रूपाने जे काही भगवत स्वरूप झालेले आहेत असे ते. पण ते सुद्धा भगवंताची प्रार्थना करत असताना जेव्हा भगवंताची भेट झाली, सनकादिक वैकुंठात गेले तर त्यांना नुसत्या तुलसी मंजरीचा सुगंध, जे भगवंताच्या पायाशी संबंध असलेल्या तुलसी मंजरीचा त्या वैकुंठामध्ये जो सुगंधानेच ते इतके बेभान झाले का ते अहम ब्रह्मास्मी विसरूनच गेले. आणि भगवंताने सांगितलं आज काय काम आहे? ते म्हणणे काही काम नाही, तुझ्या चरणाचा स्पर्श झालेल्या तुलसीचा गंध घेण्याचं भाग्य आम्हाला जन्मोजन्मी लाभावं. म्हणजे आता जन्माभावरूप मोक्ष प्राप्त झालेले आम्हाला पुन्हा जन्म मिळावा असं म्हणतात. आणि त्यांना भगवत प्रेम निर्माण झालेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की ह्या भगवत प्रेमाचा लाभ जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची कृपा किंवा संत संगती प्राप्त झाली तर होऊ शकतो. म्हणून सुखये संत समागमे नित्य दुनावे तुझे आरे नामे, दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लत सो. अशा प्रकारचे हे प्रेमभक्ती ह्या ज्ञानीपुरुषांना देखील प्राप्त होऊ शकते असं सांगितलं. बहुत सुकृताची जोडी म्हणजे थोडक्यात काय, इथं बहुत सुकृत म्हणजे कोणतं? कर्मापासून उत्पन्न होणारं सुकृत, ज्ञानसाधनेपासून, योग साधनेपासून किंवा सांख्यादी दार्शनिक विचारांपासून होणारं पुण्य ह्या भक्तिप्रेमाला उपयोगी पडत नाही. पडलं तर कोणती वैधी भक्ती जी आहे ती करता करता मनोविज्ञानसुद्धा ही गोष्ट सांगतं की एखाद्या गोष्टीची जर सवय लागली ना तर त्या सवयीमध्ये त्या सवयीचं पर्यवसान आवडीमध्ये कधी कधी होत असतं. जसं एखाद्या माणसाला आहे की दररोज एक माळ जप करायची, इतक्या वाजता करायची, ह्या आसनात बसून करायची, कारण त्याला प्रेम नसू द्या काही नसू द्या, नंतर त्याचा हळूहळू त्याला ती सवय झाली. तर साधारणतः आपल्याकडे असं सांगतात कोणतंही साधन 12 वर्ष केलं म्हणजे ते फलीभूत होतं. तर 12 वर्ष झालं नंतर प्रेम नाही पण तो नियम ठरलेला आहे असं का ही विधी का ते हा विधी आहे, वेदाने सांगितलं आहे किंवा संतांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे तो अनुष्ठान करीत असतो. आता त्याला एका दिवस सांगा प्रेम तर काय अंतकरणात नाही पण तू आता हे करू नको, तर नाही पण करतोच काय थोडा वेळ लागतो म्हणतो, नाही पण आज जरा आवश्यक काम आहे, असलं तरी मी काम करील पण आता हे करू द्या. बरं त्याला म्हणतं नाही केलं तर काय होतं, तो म्हणतो करमतच नाही. म्हणजे याचा अर्थ तोच जी सवय आहे
ती सवय व्यसनामध्ये परिवर्तित होते, म्हणजे त्याला त्याचं व्यसन लागतं, आवड लागते. अशा प्रकारचं मनोविज्ञानाने ही गोष्ट सिद्ध आहे. म्हणून आपण जेव्हा भक्ती सिद्धांताचा विचार करतो त्यावेळेला बहुत सुकृत म्हणजे काय सुकृत काय आहे तर भगवंताची आवड निर्माण होण्यासाठी भगवंताची वैधी भक्ती ती कनिष्ठ असली तर मध्यम होईल, मध्यम असली तर उत्कृष्ट होईल, आर्थ असलं तर अर्थार्थी होईल, जिज्ञासू होईल, ज्ञानी होईल आणि पुन्हा काय होईल ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीपर्यंत त्याची गती होईल. अशा प्रकारचं साधारणपणे चिंतन करता येतं. तर मग या ठिकाणी सांगतात की हे सुकृत कशापासून उत्पन्न होईल. पण म्हणे आम्हाला भक्तीची आवडच नाही, मग आता ती वैधी भक्ती तरी कशी करायची आहे की नाही, असं पण वाटू शकतं. आम्हाला जर अंतकरणात आवडच नाही, परंतु जरी तुम्हाला अगोदर आवड नसली तरी हळूहळू त्याचं पर्यवसान हे याच्यामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून याच्यासाठी आपल्या कर्नाटकामधले गुरुदेव रानडे, त्या गुरुदेव रानडांनी एक खूप चांगलं उदाहरण दिले. आम्हाला भक्तीची आवडच नाही तरी तुम्ही म्हणता का दररोज 11 माळा करा, 50 माळा करा, असं करता. तर ते म्हणे हळूहळू त्याच्यामध्ये होते. पण दुसरा काहीतरी उपाय सांगा ना. ते म्हणे दुसरा कोणताच उपाय नाही, कारण या नामस्मरणाची आवड उत्पन्न होण्यासाठी नामस्मरण हे साधन आहे. आणि त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं आणि ते उदाहरण त्यांनी खूप गोड दिलं. अरुची नावाचा एक व्याधी आमच्या आयुर्वेदमध्ये सांगितलेलं आहे. त्याला दुसरं एक नाव आहे, आणखी आठवत नाही. तर एखाद्या मनुष्याला गोड आहे ना ते त्याला लागतच नाही. गोड जर साखर दिली ना त्याला कडू लागते, साखर कडू लागते, कारण त्याला हा अरुची नावाचा व्याधी असतो. मग ह्या व्याधीचा उपाय काय म्हटले, त्याला साखर गोड लागली पाहिजे. तर त्याचा आयुर्वेदमध्ये उपाय सांगितला, त्याने भरपूर प्रमाणात साखर खायची. पण म्हणजे खाल्ली तर कळत नाही, खाऊन काय. ते म्हणे खायची किती दिवस खायची, तर म्हणे गोड लागेपर्यंत खायची, गोड लागेपर्यंत खायची. ही गोष्ट जशी आहे तसंच तुम्हाला भक्तिप्रेम निर्माण होत नाही ना, तर भक्तिप्रेम निर्माण होईपर्यंत जे काही भक्तिशास्त्रामध्ये जी साधनं सांगितलेली आहेत, भगवंताचं नामसंकीर्तन करणं, भगवंताच्या लीलाचं वर्णन करणं किंवा श्रवण करणं, किंवा भगवंताचे लीला संकीर्तनाबरोबर नामसंकीर्तन, त्याचं स्वरूप संकीर्तन, त्याचं रूपसंकीर्तन. जसं आता या 40 अभंगाचं आपण जर सारखंच पारायण करीत गेलो तर आपल्याला आपोआप भगवंताच्या रूपाविषयी आकर्षण निर्माण होऊ शकतं. कारण का सारखं त्याचं आवृत्ती जर करत गेले तर सवयीनं ती जी गोष्ट आहे ती आवडीची होऊन जाते. व्यवहारामध्ये सुद्धा काय, बिडी पिणारा मनुष्य जो आहे त्याला ते बिडीची आवडच निर्माण होते. अगोदर काय आवडच नसते, पण हळूहळू त्याला आवड इतकं की त्याच्याशिवाय तो राहू शकत नाही. असं आहे. तसं नामस्मरणाशिवाय तो राहू शकत नाही, भक्तीशिवाय भक्तिप्रेमाशिवाय तो राहू शकत नाही. त्याप्रमाणे ही भक्तीसाठी भक्ती म्हणजे थोडक्यात काय, ही भक्तीनेच निर्माण होते. फक्त तुम्ही त्याचे भक्तीचे प्रकार आहे. अजून खूप भक्तिरसामृत सिंधूमध्ये भरपूर याचा विचार केला. एक साध्य भक्ती आहे आणि एक साधन भक्ती आहे. ही साध्य भक्ती म्हटलं काय आणि ज्ञानलक्षणात्मिका भक्ती म्हटलं काय, आहे की नाही. आणि साधन भक्ती म्हटलं काय तर अर्थ जिज्ञासू अर्थार्थी हे म्हटलं तरी चालेल. आणि अशा प्रकारचं हे भक्तिप्रेम, थोडक्यात जर तुम्हाला प्रेम लक्षणात्मक भक्ती पाहिजे असेल तर त्याला तत्त्वज्ञान किंवा तत्त्वज्ञानाचा अधिकार झालेला पुरुष त्यालाही हे लाभत नाही, कारण त्याचं देह काय आहे, तत्त्वज्ञान आहे. तो देव काय करणार, त्याला तत्त्वज्ञान प्राप्त करून देणार. जर त्याला इहलोकातल्या कामना आहे तर त्या कामना पूर्ण करणार. त्याला जर वाटत असेल की मला परलोकातले स्वर्गादी वैकुंठादी भोग मिळावेत, त्याला ते देणार. त्यांनी तर असं लिहिलं आहे की सलोकता, समीपता, सार्ष्टी, सायुज्यता ह्या सगळ्या ज्या मुक्ती आहेत ह्या मुक्तींना जो तुच्छ पाहतो, ही कोणतीच मुक्ती मला नको. भगवंताच्या लोकात जाणं सलोकता नको, भगवंताच्या समीप राहणं नको, सार्ष्टी भगवंताचा ऐश्वर्य नको आणि भगवंताशी ऐक्य पण नको. मग तुकाराम महाराज जसं म्हणतात ना
मी भक्त तू देव ऐसे करी, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप मज, रूपच सांगतात ना, रूपासक्ती याला म्हणतात. भगवंताच्या गुणांची आसक्ती असेल, भगवंताच्या रूपाची आसक्ती असेल, भगवंताच्या संबंधाची आसक्ती असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी भगवान पूर्ण करतात. परंतु तुम्हाला त्याच्याबद्दल आसक्ती नसेल तर तुम्ही जी जी इच्छा केली, तुकाराम महाराज म्हणतात परमात्मा कसा आहे, कल्पतरू आहे. कल्पतरू काय तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. तुम्ही जी जी इच्छा केली ती तुम्हाला प्राप्त होईल. भक्तिप्रेमाची इच्छाच केली नाही तर ते प्राप्त होणार नाही. म्हणून ह्या भगवंताच्या लीला श्रवण, गुणश्रवण, रूपाचं श्रवण, हे जर आपण करत राहिलं तर संत संगतीमध्ये भगवंताच्या कृपेने आपल्याला ह्या भक्तिप्रेमाचा, श्री विठ्ठलाच्या आवडीचा लाभ आपल्याला होतो. त्याच्याविषयी त्यांनी लिहिलं ना, कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. परंतु हे कधी, तुका म्हणे घडी घडीने साधावी. पुढे काय, त्रिगुणाची गोवी उगवणी. घडी घडीने म्हणजे हा क्षण झाला त्याला धारावाहिकता वृत्ती म्हणतात. जर आपण अशा धारावाहिक म्हणजे तेलाची धार जशी सरळ असते, खंडित नाही, अखंडित आहे, त्याप्रमाणे आपल्या अंतःकरण वृत्तीचा जर प्रत्येक क्षणाक्षणाला परमात्माच विषय केला, परमात्माकार केली, आपल्या इष्टाकार केली, तर इष्ट हे काय आहे, घनीभूत सुख आहे. त्यामुळं त्या सुखाची अभिव्यक्ती होते आणि वृत्तीमध्ये होते. आणि जशी जशी तिची अभिव्यक्ती होते, आपण पहिल्याच दिवशी पाहिलं, या मनाचे एक निके म्हणजे देखील या गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जाईजे. इष्टावरचं प्रेम असं सुद्धा नाही की आपल्या स्वतःच्या सुखासाठी, आवडीचा जो विषय आहे त्या आवडीच्या विषयामध्ये आपल्या सुखाचं इच्छा केलेली नसते. आपल्या सुखाची इच्छा ज्याच्यामध्ये ते ती भक्तीच नाही, ज्याच्यामध्ये आपलं सुख पाहिलं जातं, आपल्या प्रेमास्पदाचा सुखाचा ज्याच्यात विचार केला जातो, तो त्या आवडीचा खरा विषय असतो. तत्सुखे सुखित्वम, त्याच्या सुखाने सुखी होणं. काय जर तुम्ही म्हणायला लागले की परमात्म्याची आरती करता, परमात्म्याची आरती करताना काही लोक ते त्याला पंख्याने हवा घालतात, तर ते एक सेवक होता, तो दररोज परमात्म्या याच्या आश्रमामध्ये ह्या पंख्याने वारा घालत होता बरेच वर्षानुवर्ष. त्याचा काय अपराध झाला, तेव्हा त्याला सांगितलं की तू आज पंख्याने वारा घालायचा नाही, देवावर व्यजन म्हणतो त्याला आपण, ते तू विंजन वारा काय ते, किंवा त्या संस्कृतीमध्ये व्यजन म्हणतात, म्हणजे पंखा. तर त्या पंख्याने हवा घालायची सेवा तुझ्याकडून कमी केली. तो खूप रडायला लागला आणि तो उडिया बाबांकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की मला ही जी सेवा आहे ही सेवा मला देत नाही. म्हणजे नाही दिली तरी तुम्ही मनोमन मानसिक सेवा करू शकता परमात्म्याची, नाही दिली तर जाऊ दे म्हणे. ते म्हणे नाही, पण मला त्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही. मला राहू शकत नाही म्हणजे काय, ते म्हणे मला करमतच नाही त्याच्यासाठी. म्हणजे तुझ्या करमणुकीसाठी तुला करमावं म्हणून तू भगवंताला विंजन वारा घालत आहे, एवढाच त्याचा अर्थ. तुझं देवावर प्रेम नाही, याला तर मुळीच सेवा देऊ नका. कारण तत्सुखे सुखित्वम, त्याच्या सुखाने सुखी झालं पाहिजे, तर त्याला आवड निर्माण होते. आपण भागवतामध्ये पाहतो की ज्या वेळेला उद्धव ह्या गोपींचं सांत्वन करण्यासाठी आला, त्यावेळेला त्यांनी तिथं पाहिलं तर त्या ज्या गोपी होत्या त्यांची काय स्थिती झाली होती. त्या गोपींची स्थिती अशी झाली होती, त्यांचे कपडे मळलेले, कोणी स्नान न केलेल्या, अशा प्रकारच्या त्या गोपी होत्या. आणि ते सगळे गोप जे होते जणू काही त्याला तिथं ते एका ओस गावात निवास करतात, अशा प्रकारचं त्या गोकुळचं वातावरण होतं. सगळे उदास, निराश, डोळ्यातून अश्रू चाललेले असे. तेव्हा उद्धवाला वाटलं की आता गेल्यावर भगवंताला आपण सांगू की ह्या लोकांचं प्राणसुद्धा शरीरात राहणार नाही आणि
तुझ्यासाठी त्यांनी एवढा जीव ओवाळला, जीवन सर्वस्व समर्पण केलं आणि तू मात्र या ठिकाणी त्यांचा त्याग करून निघून आला, पुन्हा मागंसुद्धा पाहत नाही. तेव्हा त्या भगवंताला एकदा गोकुळात आणून यांचं सांत्वन करू. परंतु दुसऱ्या दिवशी त्याचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सगळ्या लोकांनी यशोदा मैयाची स्थिती पाहिली होती, नंदबाबाची पाहिली. सर्वच्या सर्व एकदम व्यवस्थित कपडे घातलेले, सगळ्यांच्या प्रसन्न मुद्रा सगळ्यांना. आणि त्या गोपींच्याकडे तो भेटायला गेला तर त्यावेळेला ज्यांचा प्राणच जणू काही निघून गेला अशा निष्प्राणवत झालेल्या त्या गोपिका दुसऱ्या दिवशी उत्साहाने त्याची संभाषण करायला लागलं. तो म्हणला, कृष्ण परमात्मा तुमची आठवण करतात, काही नको म्हणे, त्याच्या आठवणी काय, तो कृतज्ञ आहे म्हणे. त्याच्याचं काय नाही. त्यांनी भ्रमरगीत नावाचं गीत आहे, त्या काळ्या भुंग्याशी त्या संवाद करतात की अरे तुझ्यासारखा तो आतूनही काळा आहे आणि बाहेरूनही काळा आहे असं त्याला म्हणतात. उलट निंदा करायला लागले, आनंदात राहिला, केस विंचरले, वेणीफणी केली, सगळ्या प्रसन्न. मग त्याच्या पाठीमागची भूमिका काय होती की त्यांना माहीत होतं जर आपली ही स्थिती कृष्ण परमात्म्याला सांगितली तर माझ्या परमप्रेमास्पदाला अत्यंत दुःख होईल आणि त्याला हे योग्य त्याला दुःख देणं हे आपलं कर्तव्य नाही. म्हणून त्या उलट बघून त्या उद्धवाशी अशा प्रकारचा संवाद करायला लागले. याचा अर्थ काय आहे, परमप्रेमास्पदावर जे प्रेम आहे तर ते प्रेम सामान्य लोकांसारखं नाही. नवा अरे पत्यो कामाय पती प्रियम भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रियम भवती. नवा अरे मित्रस्य कामाय मित्रम प्रियम भवती, आत्मनस्तु कामाय मित्रम प्रियम भवती. अशा प्रकारची याची स्थिती नाही. तर हे प्रयत्न काय, प्रेमासाठी प्रेम आहे, भगवंताच्या आपल्या इष्टाच्या प्रेमासाठी प्रेम आहे. आणि अशा ध्येय ठेवून, असं लक्ष ठेवून जी माझी कशाही प्रकारची भक्ती केली जाते त्या भक्तीचं पर्यवसान कशात होतं तर आवडीमध्ये होतं. त्या भक्तीचं पर्यवसान प्रेम लक्षणात्मिका प्रेमस्वरूप भक्तीमध्ये होतं. म्हणून या ठिकाणी बहुता म्हणजे कोणी यज्ञ केला असेल, दान केलं असेल, तप असेल तर याचं पुण्य जे आहे ते भक्तिप्रेम वाढण्यासाठी नाही, त्याचं तुम्हाला होणार नाही. त्याचं निष्काम भावनेने केलं असेल तर फार तर चित्तशुद्धी होईल आणि चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू भक्त्युपलब्ध आहे. म्हणून त्याच्यापासून तुम्हाला भक्ती मात्र प्राप्त होईल असं नाही. म्हणून या ठिकाणी बहुता जरी म्हटलं तरी ही अनेक बहुता म्हणजे ही जी भक्ती आहे त्या भक्तीमध्ये पहिल्यांदा तुम्हाला श्रद्धा आहे, श्रद्धापूर्वक करताना तुम्हाला अजून नाही तरी तुमचा विश्वास वाढेल. ते झालं की तुम्हाला प्रणय होईल, स्नेह होईल, अनुराग होईल, म्हणजेच अनुरागात्मिका भक्ती प्राप्त होईल. विश्वनाथ चक्रवर्तींनी आपल्या भक्ती सर्वस्वमध्ये पहा त्यांनी भरपूर भक्ती सिद्धांताविषयी लिहिलेलं आहे. आणि ही अशा प्रकारची भक्ती ही बरं तुम्ही म्हणाल की याला किती पुण्य लागतं. बरं तुकाराम महाराजांनी भक्ती का होईना, भक्तीनंच भक्ती प्राप्त होईल. तर त्या कोणत्या भक्तीचं किती पुण्य होईल ते काही सांगता येत नाही. मग किती पुण्य लागेल, जेवढं लागेल तेवढं. हे फलबल कल्पे. जेव्हा तुम्हाला विठ्ठलाविषयी आवड निर्माण झाली तेव्हा म्हणायचं का ही बहुत सुकृताची जोडी. फलबल कल्प्य ही गोष्ट आहे. आणि हे सर्व जीवन आम्ही अनुभवलं असं ज्ञानोबाराय सांगतात. आणि आपल्याला एक संदेश देतात की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आणि ते सुकृत तुम्ही करा आणि त्या सुकृताचा सगळा संभार जेव्हा एकीभूत होईल आणि ते सुद्धा त्या सुकृताच्या सामर्थ्यावर तुमच्या मिळणार नाही. त्या ठिकाणी जो परमात्मा आहे काय दया एम एव एष वृणते तेन लभ्य. जो परमात्मा ज्याचं वर्णन करीन, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंद्य केले. तो परमात्मा जर मनात आणलं तर तो कोणालाही कधी प्रेम देऊ शकतो. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात बहुता सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी असं सांगतात. आणखी एक गोष्ट आहे भगवंताचं जे भक्ती सिद्धांताचे जे काही महापुरुष आहेत अंगीकार करणारे, समर्थन करणारे, त्यांनी तर इथे एक महात्मा आले होते वृंदावनाचे. ते नेहमी म्हणायचे आपल्या भास्कर महाराजांचं त्यांचं खूप प्रेम होतं. तर बहुनाम जन्मनाम अंते इथं 2 महिने राहिले होते. सकाळी काकड्याला जायचे संस्थेत आणि आरती झाली का लगेच हातातून घ्यायची मोठ्या भावांची आरती करायचे.
ते विठ्ठल तर हेच आहे ना, त्यांचीच आरती करायची. तर ते सांगायचे. अरे ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलंय बघा ना, म्हणायचे बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. श्रीधरी टीकेत अर्थ केलाय. बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्माच्या शेवटी कोण हा ज्ञानवान सन ज्ञानवान होतो. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी ज्ञानवान सन माम प्रपद्यते, आणि मग मला प्राप्त होतं नाही, मग माझी शरणागती करतो. पण ही शरणागती, प्रपत्ती शब्दाचा अर्थ शरणागती असा पण आहे. तर ते म्हटले नुसती शरण, जो मज होय अनन्य शरण, मग त्याचे निवारी मी जन्म मरण. आणि हे तर जन्म मरण निवारणाची सुद्धा इच्छा टाकलेल्या पुरुषाला ज्या प्रेमाची अपेक्षा आहे त्या प्रेमाला किती पुण्य लागत असेल. आणि ते म्हणायचे याला भगवद्वचन प्रमाण आहे. ज्ञानवान सन माम प्रपद्यते. आणि मग वासुदेवा हा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, असा भक्त दुर्लभ आहे असं नाही, असा ज्ञानी सुदुर्लभ आहे. ज्ञानाच्या प्रांतामध्ये ज्ञानवान सन माम प्रपद्यते, माझ्याशी एकरूप होतो असा महात्मा जो आहे तो काय आहे, बहु दुर्लभ, हा तो दुर्लभ आहे असं म्हणतात. पण ते म्हणतात की वासुदेव हा सर्व, माझा वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा हा सर्वत्र आहे, ही अनुभूती येण्यासाठी काय असा महात्मा प्राप्त होणं दुर्लभ आहे असं ते म्हणायचे. तर असो हे सुद्धा सांगतात की याचे कारण तेच आहे. आणि आवड का प्राप्त होत नाही याच्याविषयी भगवंताने सांगितलं, कामैस्तैस्तै हृतज्ञाना प्रपद्यन्त्यन्य देवता. दर भगवंताचा असा आहे की ज्या ज्या कामनेने युक्त होऊन ज्या त्या कामनेची पूर्ती करणाऱ्या देवतांचं जे लोक स्मरण करतात तर त्यांना काय होतं, अन्य देवतेला शरण जातात आणि त्या देवतेंच्या रूपाने आपल्या मनोकामना पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात. एवढंच आहे. मग जो अन्य देवतांची उपासना करतो, मला अनन्य शरण नाही, त्याला माझी आवड निर्माण होईल का? याचाच अर्थ काय आहे की जे तुकाराम महाराज म्हणतात, शेंदरी हिंदरी दैवते कोण ती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते शिते मागती अवधान, आपुल्या इच्छा अनिका पिढी काय ते देईल बराडी, कळोही आली तयाची जोडी अल्प रोकडी बुद्धी अधिरा. अशा प्रकारची त्यांची स्थिती आहे. म्हणून आम्ही जो रुक्मिणा बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर, जे स्वतःच सुख रूप ज्यांच्या ठिकाणी नाही, ज्यांच्या ठिकाणी क्षयातिशय दोषाने युक्त असतात, क्षयातिशय दोषाने ज्यांना प्राप्त झालेले वस्तू एक तर सोडून जातात किंवा त्याच्यामध्ये सापेक्षता असते, किंवा त्यांचं पुण्य संपलं की त्या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोका. तर तिथले जे दैवत आहे ते इंद्रादी देवता आहे, त्यांची जर अशी स्थिती आहे का पुण्य संपल्यावर यावं लागतं, तर त्यांच्या लोकात राहणाऱ्यांची काय स्थिती आहे. त्यापेक्षा आता जो परमात्मा आहे सकळ देवाधी देव आणि बळिया माझा पंढरीराव, सर्व देवांचीही देवता असणारी असणारं असं माझं जे इष्टदैवत आहे तेच सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्या ठिकाणी माऊली म्हणतात की सर्व सुखाचे आगर. आपल्याला जसे एकादशीच्या घरी शिवरात्र, ज्या ठिकाणी त्यांनाच काही वैगुण्य त्रुटी त्यांच्याच कामनांची आपूर्ती आहे आणि तशा देवतांना शरण जाऊन आपल्या जीवनामध्ये आपल्याला अपेक्षित असणारं पूर्ण कामता कधी होईल का? कधीच कामाची पूर्णता होणार नाही, तृप्ती होणार नाही. म्हणून जो ह्या संपूर्ण देवताचा देव आहे, म्हणजे थोडक्यात हा परमात्म्याचं जे कारण स्वरूप ईश्वर स्वरूप, बरोबर ना, कारण ब्रह्मस्वरूप किंवा ज्याला ईश्वर असं म्हणतो, की जे आपलं इष्टदैवत पांडुरंग परमात्मा आहे, तर त्याला काय सर्व सुखाचे आगर, सगळ्या सुखांचा आगर, सर्व सुखांचं भांडार त्या असल्यामुळं बाप रखुमा देवीवर याच्यामध्ये ज्ञानोबारायांचं बऱ्याच लोकांनी अनेक प्रकारचं चिंतन केलेलं आहे. ज्ञानोबारायांचं जसं मीरा कहे गिरीधरणा गर हा अभंगाचा शेवट असतो, तुकोबारायांचा तुका म्हणे, नामा म्हणे, नामदेवरायांचा, तसं ज्ञानोबारायांचं काय आहे, प्रत्येक अभंगाची समाप्ती बाप रखुमा देवीवर यांनी बहुतांशी अभंगाची समाप्ती होते. तर बाप रखुमा देवीवर आपल्या माऊलीच्या मंदिरामध्ये एक खूप अत्यंत भावूक असे
कीर्तनकार होते. तर त्यांनी सांगितलं की प्रत्येक वेळेला बाप रुक्मा देवीवर असं का म्हणतात ज्ञानोबाराय, तर ज्ञानोबारायांना अगदी बालवयातच आपल्या आईचंही नाव रुक्मिणीचं आहे आणि वडिलांचंही नाव श्री विठ्ठलपंत आहे. तर त्या विठ्ठलांना आणि माता रुक्मादेवींना त्यांना अंतरावं लागलेलं होतं. आणि अशा काळात आम्हाला सांभाळलं कोणी, तर ह्या पांडुरंग आणि रुक्मिणी मातेने आमचा सांभाळ केलेला आहे. जे आमचे आईवडील तेच कोण आहेत, इथं आज आमचं इष्टदैवत आहे रुक्मिणी माते. रुक्मिणी प्राण संजीवनंतम. काय शेवटचा श्लोक, अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयम प्रसन्नम प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आम्ही ज्यांना शरणागत झालो तर शरणागता लागी शरण्य मीच एको, असा जो आमचा बाप रुक्मादेवर आहे तोच सर्व सुखाचं आगर आहे. आणि त्याचं रूप पाहता लोचनी त्याचं स्वरूपाचं मी चिंतन केलं, सुख झाले व साधनी. याच्यापासून मला लाभ काय झाला, तर कालच आपण पाहिलं, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्ञान झाल्यानंतरही आम्ही निर्व्याज निष्कपट, त्याला काय कोणत्याही प्रकारची कामना न करता निष्काम निर्व्याज अशी अखंड अशी भक्ती, अहेतुकी भक्ती, कारण त्या भक्तीमधून आम्हाला काही प्राप्त करायचं नाही, अशी प्रेमपूर्विका भक्तीचा लाभ आम्हाला झाला. तत्वज्ञानोत्तर. आणि सांगतात ही भक्ती कधी होते, तर बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. आणि आमचं इष्टदैवत काय आहे, सर्व सुखाचे आगर. मग तुम्ही म्हणणार ज्या मनुष्याला भक्ती करतो त्याला इतर विषय सुख मिळेल का नाही, किंवा घ्यायचं की नाही, तर विषय सुखाचा भक्तिप्रेमासाठी त्यांनी आधीच त्याग केलेला आहे. आणि मग विषय सुखाचा त्याग केला, विषय सुखाला तो अंचवला का नाही, तर त्याला जसे एखाद्या मनुष्याला सोनं पाहिजे, सोन्याची इच्छा आहे, आणि त्याला त्यांनी इष्टदेवतेचं भजन केलं, त्याला त्या इष्टदेवतेचा साक्षात्कार झाला, त्यांनी मागितलं सर्व जगातलं सोनं द्या, त्यांनी मेरू पर्वतावर नेलं. मेरू पर्वतावर नेल्यावर हा इतका बुद्धिमान होता, तो म्हणला अजून लोकांच्या घरात आहे त्याचं काय. अरे मेरू पर्वताचं सोनं तू आयुष्यभर वाहिलं तरी ते संपणार नाही. आणि हा केवळ काय आहे, हा त्याला काय म्हणतो दैव दरिद्री अशा प्रकारचा पुरुष आहे. अरे मेरू पर्वतामध्ये जगातलं सगळं सोनं अंतर्भूत झालं. त्याचप्रमाणे जेव्हा आम्हाला ह्या बाप रुक्मा देवीवराच्या कृपेने जेव्हा भगवंताची प्राप्ती झाली, त्याच्यात सर्वच सुख आली आहे की नाही. हस्तिपदे सर्व पदम निमग्नम, किंवा 150 असा न्याय आहे. 100 रुपयामध्ये म्हणजे 50 रुपये एकाने मागितले आणि त्याला 100ची नोट दिली, तेव्हा 50 द्या ना, 50 नाही दिले अजून. अरे 100त 50 आले, अधिक 50 जास्त झाले आहे की नाही. हत्तीच्या पायात सगळे पाय आले असं आपण म्हणतो. तसं भगवत प्राप्ती झाली, भगवत प्रेम प्राप्त झालं की सर्व सुखाचे आगर, असा जो बाप रुक्मा देवीवर. याच्यातून माऊली धन्यार्थाने सांगतात, ही माझी जी अनुभूती आहे, ज्या अनुभूतीनं ज्या साधन, याला आणखी एक सांगितलेलं आहे, ज्याला आपल्या जीवनामध्ये साधना निश्चय झालेला आहे, कोणती साधना करायची, नंतर आपलं साध्य म्हणजे उपास्य कोण आहे याचाही निश्चय झाला, आणि जो उपासना करण्याकडं प्रवृत्त झाला, म्हणजे आपलं उपास्य काय आहे आणि उपासनेचं स्वरूप काय आहे, उपासनेचं फल काय आहे याचा निश्चय झाला का तो भक्तीचा अधिकारी होत असतो. तर ज्ञानोबारायांनी ही सर्व प्रात्यक्षिक आपल्या स्वतःवर केलेलं आहे निवृत्तीनाथ महाराजांच्या समागमात, आणि त्याचं फल प्राप्त झाले. आपल्याला धन्यार्थाने सांगतात, तुम्हीही असंच करा, म्हणजे तुम्हालाही आमच्यासारखाच आज जसा मंगलाचरणात आम्ही ढेकर देतो तृप्तीचा, तोच ढेकर संपूर्ण मानव मात्राच्या अंतकरणात स्फुरद्रूप होईल. आणि सगळे लोक कितीही काळ गेला तरी ह्या वारकरी संप्रदायाचा काकडा असो, हरिपाठ असो, कीर्तन असो, पहिल्यांदा तुम्ही हा तृप्तीचा ढेकर द्या आणि म्हणा की रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी.
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अशा प्रकाराने आज आपण या अभंगाचं साधारणपणे चिंतन जे आहे त्या चिंतनाची समाप्ती झाली असं समजून पुढच्या अभंगाकडे प्रवृत्त हो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.